अमरावतीतून अपक्ष वानखडेंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। उमेदवारी त्यांनी मागे घेतलेली आहे। अपक्ष उमेदवार बळवंत वानखडेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। धक्कादायक म्हणजे उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रावर चक्क नवनीत राणांचं नाव होतं। दरम्यान कर्ज मिळवून देण्याच्या नावावर कागदपत्र मागितले आणि उमेदवारी अर्ज भरला असा आरोप उमेदवारी अर्ज मागे घेताना वानखडेंनी केलाय। काँग्रेसकडून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरतीये। की मी जो फॉर्म पाहिला त्या फॉर्म मध्ये क्लिअर कट राणा म्हणून लिहिलेला आहे। म्हणजे फॉर्म बळवंत वानखेडेचा जो डमी कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी तसाचा तसा फॉर्म उचलला असल्यामुळे एका ठिकाणी चुकीने उमेदवाराचं नाव नवनीत राणा असं आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा फॉर्म रिजेक्ट का नाही झाला हे मला विचारायचं आहे निवडणूक अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्याला। म्हणजे तुम्ही काय स्पेशल ट्रीटमेंट देऊन द्याले का त्या लोकांना की ज्या ज्या ठिकाणी वरती नाव बळवंत वानखेडे खाली नाव नवनीत राणा हे असताना तुम्ही तो फॉर्म रिजेक्ट करायला पाहिजे होता। तो फॉर्म त्यांनी स्टँड केला आणि हे धडधडीत दिसत असताना सुद्धा तुम्ही कोणतीही कारवाई करत नाही। आम्ही अत्यंत काटेकोरपणे या त्यांच्यावर नजर ठेवून त्यांना तीव्र विरोध करू एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।